उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. सहज बोलन हित उपदेश करून सायास शिकविती. तुका म्हणे वत्स भिनवीच्या चित्ती तैसे मज येती सांभाळिती. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात ते. जयाची मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आज सहज हा योग. धन्य काळ संत भेटी धन्य आजी दीन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे तसे आलिंगन द्यावे. कदा न सोडावे चरण त्यांचे. सहज आजचा योग हा निमित्त काही का असा ना साधकाला काय पाहिजे, सत्संगाशिवाय राहू शकत नाही साधक. त्याला साधक म्हणायचं. साधक म्हणजे काय, जो साधनेमध्ये असतो, कायम सतत अनुसंधानात असतो, सतत नामस्मरणामध्ये असतो, त्याला साधक म्हणायचं. आपण स्वतःला साधक म्हणून घेतो. आणि साधकाचे लक्षणं, सिद्धाचे लक्षणं आहे दासबोधामध्ये. म्हणून तात्पर्य का, साधक असो किंवा भक्त असेल, शिष्य असेल, तो सत्संगाशिवाय राहू शकत नाही. कारण सत्संगामध्ये विवेक असतो, विचार असतो. म्हणून हा सहज योग ताई आल्यात. निमित्त होतं भेटण्याचं, पण असो, कारण उजाळा वया आलो वाटा खरा खोटा आणि मला संतांचं कार्यच असतं हे. कारण आपण पाहतो बऱ्याच वेळेस आता वेगवेगळ्या कारणांनी भाऊ येतात इकडं. कारण जरी काही असलं, पण हेतू मात्र भगवंताविषयी प्रेम, संतांविषयी प्रेम निर्माण होणं हाच खरा हेतू असतो. म्हणून हे तेच कार्य जे बाबांनी केलं, श्रीपाद बाबांनी केलं, रामदास बाबांनी केलं, दादांनी केलं, जे जनार्दन स्वामींनी केलं, गंगा गिरीजी महाराजांनी केलं, सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांनी केलं, तेच कार्य हे मार्ग दावून गेले हरिदयानिधी संत ते. आणि त्याच मार्गाने आपल्याला जायचंय. पण ते जे जाऊन आले ते सांगतील ना मार्ग कसा आहे. म्हणून आपला प्रवास करायच्या अगोदर त्या रस्त्यावरच्या खानाखुणा कळावं आपल्याला. कारण संत जाऊन आलेले असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. म्हणून त्यांचं येणंच त्याच्यासाठी असतं. उठा जागेवारे आता. आपल्यासारख्या झोपलेल्यांना जाग करणं काम असतं, निमित्त काही का असेना. म्हणून हा सहज त्यांचा येण्याचा योग. बरेच आता पर्व काळखणे कार्यक्रम आहे. आणि तिच्या वाढदिवसाचं चालू होतं रेणुका माताच्या. मी म्हटलं नव्हतं कोणाला, पण काल सुट्टी इथं जाऊ, पण अचानक तिकडे ठरल्यामुळं काय येता नाही आला. पण असो, त्या निमित्ताने तिचं पण थोडंसं पुढच्या जीवनासाठी आपण भगवंताकडे प्रार्थना करू का यांच्याकडून सेवा घडावी. साधूची सेवा महत्त्वाची तशी, बाकीची तर आहेच, पण साधू कुठं पाहतो आपण त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. तशी भगवंत प्राप्तीसाठी, सुखासाठी, शांतीसाठी, समाधानासाठी सद्गुरूंशिवाय नाही आहे. सद्गुरूंशिवाय नाही, संतांशिवाय खरं सुखच कळत नाही माणसाला. आता आपण समजदार माणसं आहे, आपण सगळं ऐकलेले. सुख कुठे आहे, संतांजवळ आहे, भगवंताजवळ आहे. मग माऊलींनी सांगते की संत कुठे आहे, ते पण माऊलींनी सांगितलं. मज हृदयी सद्गुरू. तसेच आपण म्हणतो, आता कोण म्हणतं चिंचपूरला आहे, कोण म्हणतं नांदगावला आहे, कोण कुठं, कोण म्हणतं बेटा ते संत. प्रत्येकाच वेगळं. कोणी म्हणत नाणीजला आहे संत आहे, कोणी म्हणून शेगावला आहे संत आहे. ज्याचा त्याचा भाव असतो. आणि सगुणाचं प्रेम काही वेगळंच असतं. सगुणाचा संबंध जोडलेला असतो कुठेतरी. आणि व्यवहारात आलो म्हणजे ते सगुणात जर हे सगळं निर्गुण होतं ना, अगोदर काही नव्हतं. भगवंतांनी सगळी सृष्टी निर्माण केली, सगुणात आलं सगळं. आपण सगुणात आलो. मग आपल्याला जर मार्गाला लावायचं असेल तर त्यांना संतांना पण सगुणातच यावं लागतं. म्हणून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घेतात संत. आणि मग असे संत आपल्या पण जीवनात आले.
आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी. जरी वेगवेगळे असतील संत, पण खरा पत्ता संतांचा. संत कसे, संत कुठे राहतात हे माऊलींनी सांगितलं. मजर दई सद्गुरू जेणे तारिला हा संसार, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. ज्यांच्याकडे विवेक असतो ते संत आहे, आणि ते संत माझ्या हृदयात राहतात. म्हणून जरी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहत असाल संत, पण संत हे एक तत्व आहे, आणि ते आपल्या आतमध्येच आहे. याची ओळख आपल्याला सद्गुरूंनी करून दिली. म्हणून आपण जे संसाराच्या तापाने पोहलो होतो, त्याच्यातून आज थोडीशी शांतता आहे. कारण हा प्रत्येकाचा अनुभव आहे, आणि ताजा अनुभव आहे, दररोजचा अनुभव आहे. तसं पाहिलं तर संसाराचं वर्णन काय आपण करावं, साधू संतांनी अगोदरच करून ठेवलेलं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या सगळ्या प्रपंचामध्ये किती दुःख नाही असतील हे आपल्याला माहिती आहे, आपण दररोज त्याच्यात आहे. पण समर्थ सद्गुरू जर जीवनात आले नसते ना, वाट दाखवणारे, किंवा या भवसागरातून तरुण कसं जायचं आपल्याला रस्ता दाखवणारे महात्मे जर भेटले नसते ना, तर ह्या जीवाची किती अधोगती झाली असती, हा किती खालच्या थरापर्यंत गेला असता हे काही सांगता येत नाही. कारण आता आपल्याला आज आधार आहे, बरोबर की नाही. गोंदवलेकर महाराज म्हणते का आपल्याला आधार सद्गुरूंचा वाटावा, भगवंताचा आधार वाटावा, मग तेव्हा तो जीव सुखी होतो. पण आपल्याला बाकीचे आधार वाटत आहेत अजून, मग ते बाकीचे आधार जोपर्यंत वाटत आहे तोपर्यंत भगवंत आपल्याला माहिती आहे. द्रौपदीचा प्रसंग आहे, गजेंद्राचा प्रसंग आहे, अनन्य झाल्याशिवाय तो बाबा येत नाही. सद्गुरूंचं तसंच आहे. अनन्य आपण जोपर्यंत शरण जात नाही ना, तोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही. आणि आपण भाग्यवान आहे का तीच शक्ती जी भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिली, जी उद्धवाला दिली, तीच वस्तू आपल्याला दिली सद्गुरूंनी. आणि त्या वस्तूचं इतकं सामर्थ्य आहे का त्या वस्तूच्या चिंतनाने, नामाच्या चिंतनाने आज आपण स्थिर झालेलो आहे. किती जरी नाही म्हणलं, हा अनुभव आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविने देव नाही तुझा पाहता त्रैलोक्य. गुरु हा सुखाचा सागरो, गुरु हा प्रेमाचा आगरो, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काही डळमळेना. हा धैर्याचा डोंगर म्हणले सद्गुरूंना. आणि त्यांच्याकडे जे सात्विक धैर्य असतं ना, आता इकडं पण व्यवहारामध्ये पहा, बरेच लोक स्थिर असतात, घाबरत नाही ते. कशाला घाबरत नाही. पण काही असे प्रसंग येतात ना, समजा भाऊ काय सांगा, त्या मुलगी वाटी लावायच्या वेळेस कसा माणूस असला, त्याला इकडं काही कोणी मरून पडलं समोर तरी त्याला भीती वाटत नाही, लवलेश नसतो भीतीचा. पण असे काही जीवनामध्ये क्षण असतात ना, त्या क्षणाला तो अक्षरशः हळवा होऊन जातो एकदम, असं मुलगी सासरी जाताना. पण संतांचं तसं नसतं. संतांकडे धैर्य असतं, सात्विक धैर्य असतं, आणि ते कदाकाळी डळमळे ना. कदाकाळी म्हणजे असा कोणताच प्रसंग त्यांच्या जी अंतकरणाची भूमिका आहे त्याला हलवू शकत नाही. पण आता कसं आहे, नवल केवडे केवडे नखळे कानवाचे कोडे, व्यवहारासाठी सगळं दाखवावं लागतं. बऱ्याच वेळेस अशी स्थिती होती ना, आता आपल्या ताईचं आहे, कुंभारीच्या ताईचं आपल्या समोर उदाहरण आहे, बरेच तसे आपल्या परिचयातलं आहे. म्हणून आता त्या निंबोरे ताई तिकडे स्वतःचे पती गेले ना, पण काही चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश असावा काहीच, शांत, इतक्या शांत ना, इतक्या शांत होत्या त्यांची स्थिती. आणि कशाने झाले, नामस्मरणाने झाला, सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाने तशी स्थिती होती. मग शांतीचा अंकुर फुटे आहे ना, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे. ते ज्ञान जर अंतकरणामध्ये धारण केलं ना, त्याचं नामस्मरण केलं ना, शांती येते त्या माणसाजवळ, समाधान येतं. पण काही गोष्टी व्यवहारात चालत नाही. प्रत्येक ठिकाणी शांत राहणं कसं चालेल, प्रत्येक ठिकाणी व्यवहार आहे हा. लहान मुलगा जर काही कोड्या करायला लागला तर त्याला थोडंफार दापावं लागेल ना. मग दिल्या आता नाथबाबा शांतीब्रह्म म्हणतात, पण शिवाय दिल्या काही ठिकाणी नाथबाबांनी. आज आपण अभंगातून म्हणतो तसं आहे. परिस्थिती जशी येईल ना, हे लिहिलं आहे बरं का संतांच्या, पण आपल्या लक्षात येत नाही. आतमध्ये स्पर्शच नसतो कशाचा, नैनामचे दंती शस्त्राने, त्या तत्वाला कशाचाच स्पर्श नाही. त्याला पाणी बुडवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारा त्याला वाहून नेऊ शकत नाही, त्याला काहीच नाही, त्या तत्वाला धक्काच नाही. आणि संत त्या विवेकावर असतात सतत.
सतत असतात ते, एक क्षणभर सुद्धा त्याच्यापासून वेगळं जात नाही ते, म्हणजे त्या बोधावर असतात संत. पण ह्या लीला करायच्या राहत्या, त्याच्यामुळं सुखदुःख किंवा एखादा प्रसंग आला तर तिथे रागावणं हे विकार. पण एवढं आहे आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे का आपले विकार आपल्या ताब्यात नाही, संतांचे विकार ते वापरून घेते जसे पाहिजे तसं. म्हणजे जसं घरचं कुत्रं आपल्यावर भुकत नाही ना, बाहेरचं कोणी आलं का भुकत, तसं संतांचे विकार त्यांच्या हातात असतात, मग ते जशी वेळ येईल तशी वापरून घेतात. म्हणून असा हा अधिकार असतो संतांकडे. धैर्य असतं, प्रेम असतं. सुखाचा सागर म्हणले, सागर आहे, सुख सोडून दुसरी वस्तूच नाही त्यांच्याकडं. धैर्य आहे, प्रेम आहे, आणि त्याच गोष्टी त्यांनी आपल्याला जशाच्या तशा दिल्या. म्हणून प्रत्येकाच्या जीवनात पहा प्रतिकूल परिस्थिती, प्रत्येकाच्या जीवनात आहे. इतकी प्रतिकूल परिस्थिती आहे ना, अक्षरशः ही वस्तू जर आपल्याकडे नसते ना, सद्गुरू आपल्या जीवनात नसते ना, सद्गुरू जर पाठीशी नसते ना, तर आपण कधीच कुठंतरी फार म्हणत हरळी गवत उगवलं असतं आपल्यावर, अशी परिस्थिती होती. पण काय ह्या संतांचे उपकार सांगावा, कोणत्या तरी जन्माचं पुण्य असन आणि आपल्याला शोधित 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 घरापर्यंत यावं. आणि हेच कार्य अनेक काळापासून चालू आहे, आजही चालू आहे आणि भविष्यात चालू राहणार आहे. म्हणून हे कामच असतं संतांचं. घरोघरी जाऊन बाबांनी काय केलं, श्रीपाद बाबांनी, अंबादास बाबांनी घरोघरी जाऊन उपदेशच केला ना, कारण संतांजवळ इतका बारीक विचार आहे ना, ते आपल्या डोक्यात येत नाही, आपल्याला वेगळं वाटतं. बऱ्याच वेळेस आता भाऊ सांगत आहेत कार्यक्रम छोटे करा, छोटे कार्यक्रम करा, घरातल्या घरात जेवण बनवा किंवा डबे घेऊन या जेवायला, खर्च नको, काही नको. कारण काळ तसा राहिला नाही, काळ अनुकूल राहिला नाही. आणि परमार्थ जर टिकवायचा असेल तर ह्याच पद्धतीने चालावं, संतांच्या मार्गाने जावं लागेल. त्यांनी आपल्याला मार्ग दाखवून दिले. हे बाबांपासून चालू आहे. बाबा जाऊन बसायचे असेच, घरोघरी जाऊनच उपदेश केला. तेव्हा काही मोठे कार्यक्रम होत नव्हते, आणि घरोघरी जाऊन उपदेश केला, एक एक माणूस घडवला, म्हणून ते घडले सगळे. आणि आज असं कार्य चालू आहे, भाऊंचं चालू आहे, ताईंचं पण तेच. आता समोर स्तुती करू नये, आणि काही स्तुती नाही बरं का, ही तत्व एक ते कोणत्याच शरीराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ शकतं. आतमध्ये पण माऊली म्हणले ना, आपला विषय झाला का माझं हृदय सद्गुरू, बोलणारी शक्ती ही सद्गुरूंचीच असते. आणि आपण भाऊंला झालं, अण्णा असतील, यांना सद्गुरूंच्या रूपात पाहतो, दादांच्या रूपात पाहतो, श्रीपाद बाबांच्या रूपात पाहतो. शक्ती तीच आहे, फक्त ते वेगवेगळे आकार धरून आपल्याला वेळोवेळी जागा करण्यासाठी येतं. म्हणून संतांचं हे कामच आहे. काय सांगू आता, संतांचे उपकार म्हणजे निरंतर जागविती, आपल्याला त्या बोधाच्या ठिकाणी निरंतर म्हणजे कायम जागा ठेवण्याचे हे काम करतात. जरी प्रपंचाच्या ओघात आपण विसरलो तर परत जागा करण्यासाठी सत्संग असतो. संत समागम एखादी राहावे त्यांचे द्वारी श्वाना येते, तिथे रामनाम होईल श्रवण. काय होतं संतांकडं, रामनाम सोडून काही नसतं. भगवंताचं सतत भजन असतं, नित्यनेम असतो, काकडा हरिपाठ असतो. त्यांच्या साधनेबरोबर आपली साधना होती, म्हणून आता त्यांना काही गरज नसती वास्तविक आहे ना, पूजा जप ध्यान त्यासी नाही. पण हे आपल्यासाठी त्यांना सगळं करायचं असतं ना. आपण केलं तर लहान मुलं करता ना, आपण जे हरी केलं तर ते जे हरी करतील, आपण शिव्या दिल्या तर शिव्या देतील ना. ते त्यांना काय, अज्ञानी जीवाला काय कळतं. आपण जसं वळण आता पाहतो आपल्या इकडं मळ्यामध्ये जरा चांगलं वातावरण आहे, गावात नसतं तसं वातावरण. गावातले पोरं शिव्या देते. ते आपल्या घरात आपण शिकवतो त्यांना जय हरी करा, जय श्रीराम करा, ते पण तसंच करतात. म्हणून इथं जे ज्येष्ठ घरातल्या ज्येष्ठांनी जे केलं ते लहाने मंडळी करीत असतात. म्हणून हे संतांचा उद्देश असतो. म्हणून हे तीर्थयात्रा तरी कशासाठी असते बरं संतांच्या, त्यांना गरज असते का काही. आता आपल्याला गरज असते, रात्री विषय झाला अंतकरण शुद्धीची आपल्याला गरज आहे पहिले. आता नवनाथ ग्रंथात आहे ते सगळं, 12 वर्ष तीर्थयात्रा करायची कशाला, अंतकरण शुद्धीला, ते बोध ठसण्यासाठी साधना करायची. आता गोंदवलेकर महाराजांनी तीर्थयात्रा केल्या, पण चरित्र जर वाचलं ना त्याच्यात, तर ते तीर्थयात्रेमध्ये स्वतःचा जास्त फायदा आहे का बाकीच्यांचा फायदा आहे बरं जास्त, चरित्र संतांचा. आता नामदेव महाराज गेले तीर्थयात्रेला आणि माऊली गेले, पण यांनी परोपकारच केला जाऊन.
हे स्वतःसाठी नव्हतंच. गोंंदवलेकर महाराजांना जरी तुकामानी सांगितलं का जा तू आता परिक्रमा कर म्हणले, तीर्थयात्रा कर, पण ते तीर्थयात्रा करता करता हे त्यांच्या स्वतःसाठी नव्हतंच. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जाऊन ते भेटले ना, तिथं तिथं त्यांनी ती पेरणीच केली नामाची. नामाचं जीवनभर नामस्मरण सोडून त्यांनी काही नाही केलं. स्वतः नामस्मरण केलं आणि जगाला नामस्मरण करण्याचा उपदेश केला. तशी हीच भूमिका, तीच भूमिका आहे संतांची. संतांची भूमिका कधीच बदलत नाही. शरीर बदलतील पण काम तेच आहे, काम तेच आहे. म्हणून ह्यास काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. जीव देणं काही सामान्य गोष्ट नाही बरं का. पण तरी गोंंदवलेकर महाराज म्हणले जीव देणं एक वेळेस सोपं आहे. म्हणजे एखादी समजा सासरवाशी नाही आणि तिला लई त्रास आहे, मग तिने असं ठरवलं की मला जगायचंच नाही, आता जीव देऊन टाकायचा. तर महाराज म्हणते जीव देणं सोपं आहे. प्रवचनात कुठेतरी आलेला विषय तो का जीव देणं सोपं आहे, काही वेळेस जगून दाखवणं अवघड होतं. आता आपल्या तर बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती निर्माण होती का काय करायचं बाबा, इतका व्याप आहे हा, काय करायचं, आपण आलो भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि हा एवढा व्याप घेऊन जगायचं, असं वाटतं त्याच्यापेक्षा नको. पण महाराज म्हणले मरण सोपं आहे. मरण सोपं आहे, पण जगून दाखवणं अवघड आहे. म्हणजे नांदून दाखवणं. मरण काय, एखादं आला विचार दिली विहिरीत उडी टाकून मरून जाईन एखादी, पण नांदणं अवघड राहतं. आणि भाऊ म्हणते मग टिकली ती सून जी टिकली ती सासू होत राहते. तसं इथं परमार्थात पण टिकावंच लागतं. महाराज अनेक प्रसंग येतात, पण सद्गुरूंची कृपा आपल्या पाठीशी जर असली ना तर माणूस तिथं घाबरत नाही, हरत नाही. हे आपल्या ताजा अनुभव आहे, प्रत्येकाला हा अनुभव आहे. सद्गुरूंची कृपा अशी काम करते ना महाराज, जिथं आपण हिंमत हारतो ना, तसं ते कुंभार नाही का मडक्याला जरी बाहेरून मारित असन पण आतून त्याचा हात असतो. तसा अनुग्रह म्हणजे आपल्या आतून हात आहे. जरी बाहेरून फटके पडले ना, सगळ्यांनाच पडतात, नाही असं नाही, पण त्या प्रत्येक फटक्यामागं आपल्याला पक्क करायचं काम चालू आहे आपल्या लक्षात येईल. ही सद्गुरूंची कामगिरी असती, त्यांचं एक लीला असतात. गोंंदवलेकर बाबा म्हणले संकट पाठवतो भगवंत, पण ते आपल्याला पक्के करण्यासाठी पाठवतं. म्हणून सारखं संतांचं हेच काम चालू असतं. आणि खरा जीव देणं जरी सोपं असलं, जीव देणं काही सोपं नाही. ते संतांच्या पायी दिल्या पाहिजे. जीव म्हणजे जीव देणं म्हणजे जीव भाव देणं, शरणागती पत्करणं, संतांच्या चरणी नतमस्तक होणं, याला जीव देणं. आहे ना तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी. म्हणजे संतांच्या चरणाजवळ जरा लीन झालं ना, मग ते आपल्याला त्या तत्वाशी एकरूप करून देतात, भगवंताशी एकरूप करून देतात. म्हणून अशा संतांनी आपल्याला भगवंताची भेट घालून दिली. नवे नवे भगवंत खरा कुठं राहतो हे दाखवून दिलं. आणि मग अशा संतांना आपण काय देऊ शकणार आहे का, जगातली सगळ्यात वस्तू अमोलिक कधी मेरे सलू. अमोलिक म्हणजे ज्या वस्तूला किंमतच नाही, तिची कशातच किंमत होऊ शकत नाही. विश्वातली सगळ्यात श्रेष्ठ जी वस्तू आहे ती आपल्या हातामध्ये संतांनी दिली. आणि आपण त्याच्या बदल्यात काय देणार आहे बरं त्यांना देऊन देऊन, काय देणार आहे, काय द्यावी त्याची भावी उत्तर ठेवीत पाहिजे. जीवात आपल्याकडे सगळ्यात महागाचं काय, जीवाची सगळ्यात महाग वस्तू काय, जीवाच्या खाली आहे बाकीचं सगळं. आणि देऊन देऊन आपण काय शकतो, जीव देतच नाही कोणी खाली होगे. नश्वर गोष्टी द्याय ना आपण. ज्या नाशिवंत गोष्टी आहे आपल्याकडं त्या कुठंतरी समाज कार्याला धर्म कार्याला द्यायला पाहिजे. ते द्यायला आपल्याला बऱ्याच वेळेस अडचणी निर्माण होतात, प्रतिबंध येतात. तेव्हा हा जीव देणं म्हणजे फार पण संतांची तयारी असते ती. गोंंदवलेकर बाबा म्हणले ना जीवच द्यायला आलो, आपली तशी तयारी व्हावी म्हणून ही फेरी असते बरं का संतांची. जरी कारण काही पण असेल, पण संतांचा हा फेरा त्याच्यासाठीच असतो. बहुता दिवस हा आपला फेरा बऱ्याच दिवसानंतर अशी फेरे चालूच राहते संतांचे. आणि हे डुकला लागत हो मधून मधून, रात्री विषय झाला मग ते उठवायचं काम असतं संतांकडे. म्हणून आणि सहज स्थितीमध्ये राहते बरं का संत. सहज बोलणे हितोपदेश करून सायाच शिकविती. खरे वातावरण जर आजूबाजूचं सगळं पाहिलं ना, अभ्यास केला जगाचा, फार दूषित वातावरण झालं परमार्थामध्ये, फार दूषित वातावरण झालं. कळत नाही सामान्य माणसाला खरं काय आणि खोटं काय. दिसायला काही दिसन पण तसं आसनच हे काही सांगता येत नाही.
म्हणून बऱ्याच वेळेस फसगत होती चांगल्या माणसाची, आणि माणूस काय होतं, थांबून जातो परमार्थ करायला, कारण त्याला योग्य ठिकाण भेटत नाही. ती योग्य ठिकाण आहे ना, जे हे संतत्व ही वेगळीच गोष्ट आहे बरं का. तुम्ही पहा जगामध्ये काय चाललं, असं काही लौकिकाच्या मागं आहे, प्रतिष्ठेच्या मागं आहे, मान मर्यादा संपत्तीच्या मागं आहे, कोण काय कोण काय कोण काय. पण खरे जे संत असतात ना, ते एक तर जगाच्या समोरच येत नाही. आता शास्त्रांनी वर्णन करावा, चंद्रामृत सुखे सेवेल, आस्था जाता रवी धवेल. आता सोपं आहे का हो सूर्याला धरणं? सोपं आहे का? ते झाल्या पण त्या फार बोटावर मोजणे इतक्या घटना आहे पुराणामध्ये, त्याच्यानंतर कधी झालं नाही ते परत. पुढं होतं का नाही होतं हे सांगता येत नाही. सूर्य थांबवणं अशक्य गोष्ट आहे, अशक्य प्रायाची, कोणी करू शकत नाही. आणि परी त्या साधूची भेट न होय का, तितकीच अवघड, त्याच्यापेक्षा अवघड साधूची भेट सांगितली. समुद्रातून पोहून जाता येईल म्हणले, पण साधू कळणार नाही. मग कसं कलियुगामध्ये मिळायला लागन आपल्याला? लागन का? नाही लागणार. पण आहेत संत आहेत, पण ते काही लक्षण असते त्यांचे, नुसतं बोलण्याने सिद्ध होत नाही बरं का संतत्व. एखादा बोलन आमच्यासारखा लय बोलन, चांगला बोलन, पण गोंदवलेकर महाराज म्हणले तुम्हाला फोटो पाठवला होता मागे एक चरित्रामध्ये आलं त्यांच्या, का जो लय बडबड करतो ना तो सगळ्यात खालच्या दर्जाचं सांगितलं, सगळ्यात खालच्या दर्जाचा. आणि जे फक्त नाईलाज म्हणून बोलत्या ना, नाईलाज तर सांगावंच लागन, त्याच्याशिवाय पर्याय नाही काही, तसं जगाचं कल्याण होणार नाही. आता माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, तर तिकडे भंडाऱ्यावर जाऊन केलं ना त्यांनी काय करायचं. आता माऊलींनी पण इतका त्रास होता समाजाचा, ताठी लावून घेतली ना, पण नसते बोलले तर हे शास्त्र निर्माण झालं असतं का? आता मुक्ताबाई समजा नसत्या बोलतं केलं माऊलींना, नसतं ते तिडून बाहेर काढलं, हे शास्त्र निर्माण झालं. म्हणजे संतांचा असं आहे, अगदी नाईलाज होतो ना शेवटच्या क्षणी, तेव्हा संत बोलत असं. अधिकार फारच श्रेष्ठ असतो, ती अंतःकरणाची स्थिती कळत नाही साधूची. आणि साधूला बंधन नाही तसं शरीराचं काही. आता आपल्या शांतामाई सारखे महात्मे होऊन गेले, आपल्या बहिणाबाई असतील, जनाबाई असतील, तेव्हाच्या कशा असतील बरं त्या? तेव्हा जर त्या काळात आपण गेलो, आता गौऱ्या बिवऱ्या याचायला जायचं म्हणजे लय मोठ्या घरची बाई काही गौऱ्या याचायला जाईन का? तिला गॅस आहे घरामध्ये, ती कायला जाईन बाहेर? म्हणजे तेव्हा गरीबच असतील नाही, संत गरीबच. प्रत्येकाचं जीवन प्रतिकूल अवस्थेमध्येच आहे, पण तेव्हा त्यांना कोणी संत म्हणत नव्हतं ना. हा लय विरळे कोणी असतील साधनेमध्ये, मस्त नामस्मरणामध्ये जे रंगलेले असतील, त्यांना अंदाज यायचा, बरोबर. आता आले रामेश्वर शास्त्री पण आले फिरून फिरून फिरून, पण शेवटी त्यांना कळालं. तो एक बाबा आला तिकडून कुडून जानाबाईंचं, म्हणजे लय मोठे संत आहे, आणि हे भांडत होते इकडं, कळतो का मिळायला लागत होता नाही. पण काही असे लक्ष नाही ना, लय जो बोलतो ना त्याचं बरोबरच असं ना, असं पण काही नाही. बडबड करता अनंत वाचाळा बरोबर तिकडं त्याचं गोपाळ काव्य आहे. संत नाईलाजानी बोलतात, आणि ह्या विषय आहे ना समजून नाही सांगू शकत घरातून, शब्दामध्ये बांधणं फार अवघड असतं. संतांनी केला प्रयत्न, ग्रंथ निर्माण झाले, समर्थ संतांकडे अधिकार असतो, ते करू शकते समाधान, पण आपल्यासारख्याचं काम नाही हे. आणि पहा भागवतामध्ये एका ठिकाणी ओवी आली, मौन 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 कशाला म्हणायचं व, खरे संत मौनातच असतात बरं का, कायम मौनात असते संत. नाईलाज म्हणून बोलतात एखाद्या वेळेस, पण बोललं का ते शास्त्रात बोलत असतं. आणि ही वस्तू काय शब्दामध्ये सांगण्यासारखी नाही. ब्रह्माचं वर्णन काय करणार आहे आपण? नाम म्हणजेच ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजेच नाम आहे, आणि ते अनिर्वाच्य आहे. ब्रह्म जे असं किंवा आपलं नाम आहे, तर त्या नामाचा अनुभव आहे, हे शब्दात सांगण्याच्या गोष्टी नाही. मग ह्या फक्त अनुभवायच्या असतात. म्हणजे आता समजा एखादा थंडीचे दिवस आहे आणि आपण शेकोटी केली, मग आता ते जाळात हात घालायचा राहतो डायरेक्ट. ते लांबून फक्त त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याची ऊब जाणवायची असती, त्याच्यात जाऊन बसावं लागतं डायरेक्ट गरम व्हायसाठी, नाही ना. तसं हे नामस्मरण आहे, हे साधना आहे, हे संतांची स्थिती असते, हिला अनुभवायचं असतं फक्त. आणि मग ते अनुभव असं सहज बोलण्यामधून प्रगट होतो, कृतीमधून प्रगट होतो. संतांचं आचरण असतं, शुद्ध असतं, पवित्र. तो देह वाणी पुण्यवंत जो वदयाच्युत सर्व काळ, ते नाम सोडून शास्त्र सोडून कधी काही बोलत नाही. लईच नाईलाज झाला तर मग विचारावं लागतं काय चालू आहे तुमचं, कस काय कांदे बरे का, पाण्याची सोय कस काय तुमच्याकडं,
निघाले की नाही गहू थोडेफार खाय पडते, हे नाईलाज म्हणून विचारायचं राहतं, पण खरं त्यांना हेच सांगायचं राहतं. हा, आम्ही वैकुंठ आलो याची कारणाशी, त्याच कारणाला येईल राहते, पण ते घाईघाई तसं विचारलं तर मग आपल्याला काही ते आवडत नाही ना अजून एवढं. आले आले जर तेच घेऊन बसले डायरेक्ट सुरुवात केली अशी, हे काय येडे बिडे झाले का काय. आता ते येडेच वेळ राहते हे कोणी सांगावं. त्यांनी सांगितलं आता, आणि खरोखर वेड व्हावं बरं का. आता हे शब्द असे आहे ना महाराज, हा एक एक शब्द म्हणजे सोन्याचा आहे. तर वेड झालं म्हणजे काय, येड व्हायची हिंमत आहे का कोणाची वर. याच्या मागे येड होईन, एखाद्या बायको मागे येडा होईन, पैसा मागे येडा होईन, संपत्ती मागे येडा होईन, काही कमवायला आपण त्याच्या मागं, प्रपंचाच्या मागं वेडे होणारे आहे ना भरपूर. पण देवासाठी येडे होणारे आहे का? कोणाची हिंमत एवढी संतांसाठी, भगवंतासाठी नाही. आणि आपण थोडं थोडं बसतो त्याच्यामध्ये. वेडं झालं म्हणजे काय. मीराबाई तरी काय, तिला काय शहाणं म्हणत होतं कोणी? जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाईंना शहाणं नव्हतं म्हणत महाराज. आणि प्रमाणे नाव त्याला गण आणि गोत्रज. सर्व हसत होते. काय गेले याचे मनुष्य याने सांडिली लाज. म्हणजे हे जोपर्यंत समाजाचं मत होत नाही ना आपल्याविषयी, येडे वयांना काही कळत नाही. गण आणि गोत्र सगळे पाहुणे रावळे जोपर्यंत हसत नाही, याचं मनुष्य गेले याचे मनुष्य पण याला काही कळत नाही म्हणले. लग्नात जायचं मग काय अरे बेर घेऊन जावा का काय, बरोबर पाहायला जायचं एखादं म्हणजे काही कळत नाही म्हणले त्याला. चालले रिकाम्या हाताने. हे माणसं ही व्यवहाराची रीत आहे. चालतात संत नाही असं नाही, करावा त्यांनी पण केला प्रपंच, आपण पण करावं. व्यवहाराची बंधनं नाईलाजाने पाळावं लागत आहे, पण हे ओळखून असावा, ओळखून असावा. त्याचे ते टिकत नसतं महाराज, हे प्रेम टिकत नसतं. ठीक आहे औपचारिकता म्हणून आता सद्गुरूंचं आपण पूजन करतो, काहीतरी पाहिजे, गंध अक्षता पाहिजे, फुलं पाहिजे, काहीतरी पूजेला असावा, हरकत नाही. पण परमार्थात वेडे होणारे हे फार भाग्यवान. जे वेडे झाले त्यांनाच भगवंत कळाला, त्यांनाच संत कळाले. म्हणून हे सहज बोलणं आहे महाराज संतांचं. सहज हे चक्कर असतो, सहज बोलणं असतं, पण त्याच्यामध्ये आपलं हित असतं बरं का. जरी लई त्यांना श्लोक येत नसतील, लई संस्कृत येत नसन, लई पाठांतर नसन, पण तुकाराम महाराज म्हणले वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा. खरं वर्म त्यांना माहीत असतं. म्हणजे वेद माहीत नसतं असं काही नाही, पण उपाधी संतांना आवडत नाही म्हणून ते तसं करीत नाही. आता किती काही वेळेस आपण जाऊ भाऊंकडे म्हणले पहा मोबाईलमध्ये काय बरं काही कळत नाही, आणि भाऊंला इंग्रजी आता काय त्या काळाचे व्हायले ग्रॅज्युएट, इंग्रजी वाचता येतं त्यांना, सगळं कळत, पण आपल्याला वाटत नाही. पाहू मग मी करून देतो काय झालं मोबाईलला. आपलं असतं आधुरत नाही आम संतांचं असं खोलपाणी शांतच राहतं ते. आणि ते आहे ना, जगात पिशाच आणि तरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणाने बघणं तो खरे शहाणे ते राहत्या. पण आपल्याला वाटतं आपण शहाणे आहे का काय. आपण शहाणे नाही महाराज. जो भगवंताच्या स्मरणामध्ये राहिला ना खरा, तो शहाणा आहे बरं का, तो शहाणा आहे. व्यवहारात लई असतील शहाणे, व्यवहारात कितकं शहाणे कोण म्हणतो काय मलाच कळतं सगळं. हे मी आता ते काही सांगत होत्या मग अशी, ते महात्मे म्हणले ना मी कधी मरण. आता तो काय मरा ना आपला अजून, तो मेला आता, आपला काय मरा ना, आपला कधी मरण काय माहिती, आपल्याला विचारावं लागणार आहे कोणाला तरी. मी कधी मरण बा, आता मी मेल्याशिवाय काही खरं नाही महाराज. म्हणून सतत भगवंताच्या स्मरणामध्ये ज्या असतात ना ते खरं संत असतात बरं का. सगळ्यात खूण जर संतांची ओळखायची असेल ना, 24 तास विषय येतो त्यांचा घडणार, सतत त्याच ध्यासामध्ये ते असतात. आणि त्यांच्या मग मुखातून पण सहजच ते निघतात, सहजच भगवंताचे गुणानुवाद, संतांचं चरित्र, नामाविषयी. म्हणून हे सहज त्यांचा विषयच नारायण झालेला असतो. म्हणून हे सहज बोलणं असतं संतांचा, आपल्याला अंदाज येत नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. फार आता त्यांचे अनुभव जरा ऐकले ना बसून, आता ते सांगत नाही भाग वेगळा आहे, निघत नाही महाराज. वाणी कुंठित होती, आणि खरं ते वर्णन आहे बरं का. वाणी जिथं थांबती ना महाराज, जिथं वाणी कुंठित होती, जिथं बोलणं अशक्य होतं ना, ते खरं भगवंताचं वर्णन आहे. ते खरं संतांची स्तुती खरी, ती नामाची स्तुती, नामाचा अनुभव येतो. वाचा बोलता बोलता थांबल्या पाहिजे, ते यथार्थ वर्णन आहे महाराज. आणि मग त्याला समजून घ्यायला सुद्धा आपली थोडीफार तयारी पाहिजे.
आणि आपली ती तयारी झाली म्हणून लक्षात येतं. फार अनुभव त्यांचे, फार चिंतने आपण लहानपणापासून त्यांचं ऐकत ऐकत परमार्थ केलेला आहे. सहज साधं बोलणं आहे, सरळ बोलणं आहे, व्यवहारी भाषेत आहे, आपल्याला कळण अशा भाषेत आहे. हे हे वरून खाली आले म्हणजे का बरं खाली आले? खाली आले म्हणजे कसे? आपल्याला वाटतं ते कुठेतरी वर राहत होते आणि इथं आले बा मृत्यू लोकांमध्ये. असं नाही ते. आम्ही वैकुंठवासी आलो. खाली आलो म्हणजे काय आलंय का त्या बोधावरून थोडे ते खाली आले. त्यांचं जे ज्ञानाची स्थिती होती ते ब्रह्मभावावर होते ना. पण आपण ह्या भावावर आहे ना अजून, मी देह, म्हणून ते पण हे मी देह या भावावर येतात थोडे खाली. आणि आपल्याला हा परमार्थ, हा व्यवहार समजून सांगत आहे. मग साधे भाषेमध्ये लहान माऊली म्हणले ना, आता हे गपकन जर पेढा एक सगळं तोंडात घातला पोराचे, त्याला पचणार नाही ना. म्हणून थोडं 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 करून आपल्याला पचन असं ते एक एक घास एक एक घास, एका घासाची 20 घास करून सोप्या भाषेमध्ये. पण सोपं आहे म्हणून साधं आहे असं नाही समजायचं. आणि बऱ्याच वेळेस घोटाळा तिथंच होतं महाराज, का जे दिसायला लय साधं असताना तिथं माणसाला फसकत होती महाराज. आता या अण्णांसारखे महात्मे यांचं सांगावं, कोण ओळखीन बरं यांना. पण आपण भाग्यवान आहे का सगळे आपण, त्यांचा अंदाज आला आपल्याला, थोडं त्यांच्याच कृपेने आपल्याला कळायला लागलं म्हणून आपण समाधानी. आणि थोडंसं प्रत्येकाच्या जीवनात अडचणी बरं का, सगळ्यांच्या जीवनात आहे, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अडचणी माहिती आहे. पण एक ध्यानात ठेवायचं, तुका म्हणे वत्स धेनुच्या चित्ती. जरी आपल्याला वाटत असन बरं का, आपण जरी विसरत असन, पण एक ध्यानात ठेवायचं, फार व्याप आहे महाराज आपल्या मागं, प्रपंच आहे, नंतर अडचणी असतात आणि असावा, कारण हे साधन आहे. भगवंताने आपल्याला हे साधन दिलं, प्रपंच हे साधन आहे आणि आपल्याला ते वापरायचं आहे. तर हे भगवंताकडे जाण्याचं साधन आहे महाराज. तर ते साधन सोडलं तर आपलं जाणं होईन का भगवंतापर्यंत? होईन का जाणं? नाही होणार. म्हणून जशी आता या गाडीमध्ये आलो आम्ही, आता ही गाडी जर नसती तर कधी येणार आहे बरं इथं? पायी पायी निघाले असते तर कधी आले असते? किती वेळ लागला असता? किती काळ जाईन याचा भरोसा नाही. म्हणून हा प्रपंच साधन म्हणून आपल्याला दिलं, त्याला वापरावंच लागणार आहे, प्रपंच करावाच लागणार आहे महाराज. तो संतांनी स्वतः केला ना, स्वतः केला प्रपंच. आता त्या दिवशी मागच्या वेळेस गेलो, आता काय गरज आहे बरं संतांना एवढी फिरायची? नाशिकला गेलो, नाशिकहून इकडं आलो, अक्षरशः तेव्हापासून तब्येत बरी नाही भाऊंची, अजूनही काही बरी नाही, पण चाललंय. सूज आली, मणक्याचा त्रास आहे, फार सायन्स असते हो संतांची, खूप सायन्स असतं. कशाला त्याच्यात हा, त्याच्यात काय अवघड आहे म्हणजे आपण त्या गोष्टी बोलण्याची सुद्धा आपली हिंमत नाही महाराज. असं संतांनी करून दाखवलं. आणि आघात येतात, आले इथून मागून पुढं येत राहणार, परीक्षाच असती. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वनी, संती सुखी व्हावी पण. मुक्ताबाई माऊलींना उपदेश करतात, लई सहन केला असतं या संतांनी, काय सांगा. आपण अनुभवल्यात त्या गोष्टी थोड्या थोड्या. त्या महात्म्याने इतके कष्ट घेतलेत महाराज, आणि ती वस्तू जपून आपल्यासाठी ठेवली. जसं एखादी आई असती किंवा आजी असती म्हातारी, ती एक एक रुपये जमा करून आपल्या नात्याच्या हातामध्ये देते प्रेमाने. तसे या संतांनी ना महाराज इतके आघात, तोची संत सोशी जगाचे आघात, यांनी इतके आघात सहन केले महाराज आपल्यासाठी. आणि आपल्याला ते सुख भेटावं म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. पण जगाचं कामाचे हो, ते मोबाईलवर येतं का सर, विनोद म्हणून येतं ते. पण संतांची फार मिळता जुळता प्रसंग आहे महाराज तो. कोंबडा आहे ना, कोंबडा जागा करतो ना सगळ्यांना सकाळी. आता घड्याळ निघाले ना, आता हे बेल लावितो मोबाईलमध्ये आपण. पहिले ते कोंबडा हरवलं का मग तांबडं झालं म्हणायचे. पण लोक काय करताय, त्यालाच कापून खात्या ना. म्हणजे ते एक दृष्टांत म्हणून कोणीतरी वापरलं ते असं नाही एखादा विचारवंत. खरी संतांची ती अवस्था आहे महाराज, का जे जाग करायला येतं ना समाज, त्यांना
का पितो म्हणजे अधोगतीला घेऊन जातो किंवा त्रास देतो समाज. पण संतांची भूमिका अशी असते महाराज, तुका म्हणे वत्स धेनुयाची चित्ती. जरी आपल्याला त्रास होत असेल ना महाराज, प्राणांतिक त्रास होतो बरं का, प्राणांतिक ते आहे ना, मरण भले परी काय अवकाळायशी, तुझा शरणांग शरण जाऊ आणि काशी. हा, असे कधी कधी अवस्था होती ना महाराज, काही मेलेलं बरं अशी परमार्थामध्ये स्थिती होती. पण याला जर आपल्या मनाचं समाधान करायचं असेल ना, एवढं एकच चरण ध्यानात ठेवा, तुका म्हणे वत्स धेनुयाच्या चित्ती. जशी एखादी गाय नुकतीच व्यालेली, तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला. तो नुकतंच तिचा ते वासराचा जन्म झाला आणि तिला चरायला बांधलं, चरती का होती. आपण आपल्या व्यवहारातला दृष्टांत आहे, आपल्याला समजावं म्हणून आपल्या घरातला दृष्टांत दिला तुकाराम महाराजांनी. ते गाईला पा, आता आपल्याकडे शेळ्या आहे, गाय आहे, ती जणल्या नेऊन बांधल्यावरती खातच नाही, चाराच नाही खात, किती हिरवं गवत तिला टाका खात नाही. तिचं लक्ष सारखं तिच्या त्या वासरावर राहतं, सारखं त्या पिल्लावर लक्ष राहतं. तसं महाराज आपण एकच समाधान करायचं जीवनामध्ये. जाऊ द्या, प्रसंग येणार, कष्ट येणार, कधी कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. पण जरी आपण विसरतो आपण, आवरण येत असतं काळाच्या ओघामध्ये, विसर पडत असतो. पण कोणत्या तरी मार्गाने संत आपल्याला परत त्याची आठवण करून आतून स्फुरण होतं, कोणत्या तरी मार्गाने कोणीतरी भेटन, आतमधून परत ते नामस्मरण चालू होतं महाराज. पण जरी काळाच्या ओघामध्ये त्याच्यावर आवरण आलं ना, पण एक ध्यानात ठेवायचं महाराज, जरी मुलं खेळामध्ये रंगले मुलं, याच्यामध्ये प्रपंचामध्ये रंगले, पण आईचं कधीच असं होत नाही का दुर्लक्ष आहे म्हणून. आणि एक ध्यान, आपले सद्गुरूंची सतत आपल्यावर दृष्टी आहे आणि त्यांची दृष्टी म्हणून आपलं व्यवस्थित चाललंय. म्हणून तुका म्हणे वत्स धेनुयाच्या चित्ती, तैसे माझे ती सांभाळते. आपल्याला सुद्धा संतांनी तसंच सांभाळलेलं आहे महाराज. काय सांगावं आता, अक्षरशः ज्या लोकांना आठवण येत नाही आता ते त्यांनाच माहिती, आपल्याला काय कळतं. आपण सामान्य जीव आहे महाराज, आडाने जीव आहे. पण व्यावहारिक दृष्टीने आपल्या डोळ्याला जे दिसतं ना महाराज, इथं येऊन सुद्धा, अण्णा इथं येऊन, भाऊ इथं येऊन सुद्धा जे मंडळी येत नाही दर्शनाला, त्यांच्या घरी महात्म्याने जावं. काय स्थिती असते संतांची. दया करण्याचे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, जे कारंजले गांधले त्यासी म्हणे जो आपले. म्हणजे ही संतांची भूमिका असते महाराज. भगवंताचं काय अंतकरण असन संतांचं, तर म्हटले ते माझं भजन करीत नाही त्याला 2 टाईम देतो मी, व्यवस्था करतो. भजन करणाऱ्याला तो दुर्लक्ष करीन का हो? नाही महाराज. म्हणून आपल्यावर कधीच दुर्लक्ष नसतं संतांचं. सद्गुरूंची सारखी नजर आपल्यावर असते. आणि एवढं ध्यानात ठेवायचं, आनंदाने प्रपंच करायचं. येईन तशी जैशी स्थिती आहे तैशा करीत आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. जशी स्थिती निर्माण होईल ना, पण एक ध्यानात ठेवायचं, बाकीचे पाहुणे रावळे आहे ना, सोडविना राजा दिशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. लई सोयरे असतील, लई कोणी काही असा ना आपले संबंध मोठे, पण वेळ आली का कोणीच टिकत नाही महाराज. आणि सद्गुरू हे एक असा आधार आहे ना, का तो कधीच आपल्याला सोडित नसते. सद्गुरूने एकदा हात धरला ना आपला, कशीही परिस्थिती येऊ. रात्रीच महाराजांनी सांगितलं, विषय झाला, गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पाहिजे आपुल्या. काही आपले गुण दोष पाहिले नाही महाराज, गुण दोष सगळं स्वीकारलं आणि सांभाळलं, इथून पुढं पण सांभाळणार आहे. म्हणून अगदी हताश न होता, हिंमत हारून न जाता, आपल्याला संत वेळोवेळी जागे करतात. म्हणून त्या बोधावर राहायचं, चिंतनावर राहायचं. आपल्याला समर्थ सद्गुरू ते सांभाळायला कायम तयार आहे. कारण आपण वरलोय ना महाराज त्यांना. मग एकदा लग्न लागलं तर ते बिचाऱ्या मुलीची जबाबदारी जशी पूर्ण नवऱ्याची असते, तशी आपली जबाबदारी संतांनी घेतलेली. म्हणून संत आपल्याला इथून मागं त्यांनीच सांभाळलं, पुढं सांभाळणार आहे. हा विश्वास प्रत्येक साधकाच्या ठिकाणी पाहिजे. जरी कमी झाला तर ते हा विश्वास वाढवण्यासाठी, श्रद्धा वाढवण्यासाठी, वाढावया सुख भक्ती भाव धर्म फळाचार नाम विठोबाचे, याच्यासाठी संत येतात. म्हणून हे आपण थोड्याशा वेळेमध्ये उशीरच झाला जेवणाला, पण हरकत नाही, ही वेळ काय परत नसती. संत महात्मे आपल्या घरी आले म्हणजे आज धन्य काळ. संत भेटी, ज्या काळी संतांची भेट होती तो काळ धन्य आहे. त्या काळाला संत धन्यता देतात. म्हणून अण्णा पण आले,
आता एवढे निवांत काही कधी आले नव्हते. अण्णा आले. हा. हे वैभव असतं बरं का, म्हणजे आईबाप दोन्ही संघच ये ना, हे काय सांगायचं महाराज. आनंदाच्या आपल्या आईच्या ठिकाणी वडिलांच्या ठिकाणी आहे, म्हणून समाधान वाटलं बरं का. कारण ताईंची व्हायची बरं का भेट कायम, ताईंची कुठं भेट व्हायची, पण जोडी असल्यावर वेगळेच ना. लक्ष्मीनारायणाचं जोडा असल्यावर वेगळंच असतं महाराज तो आनंद. म्हणून अण्णा आली हे लई समाधान वाटलं. कारण ताईंनी सांगितलं आता थोडी प्रतिकूल परिस्थिती, गावामध्ये कोण नसतं बरोबर, पण नसलं ना कोणी महाराज एक ध्यानात ठेवायचं बरं का. साधकाने आता आपल्याला काय आधार आहे माणसाला, समजा या महिला मंडळांना कोण आधार असतं, पती आधार असतो. आणि पती एक सोबत जर असेल ना, तर जगात कोणीच सोबत नसलं तरी चालत. कोणीच जगात, सगळं जगाचा विरोध असू द्या, पण पती पत्नीचा एक विचार आहे ना दोघांचा जोडीचा, कोणीच काही वाकडं करू शकत नाही. तसं आहे आपले सद्गुरूंना, आपण सद्गुरू आपल्या सोबत आहे, आपण सद्गुरूंच्या सोबत आहे, जगाचा विचार नाही करायचा कधीच. म्हणून असं आहे, हे अण्णा सोबत आहे आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं. हा लई मोठा आधार आहे महाराज. हे बाकीचे आधार फिक्के पडत आहे. बाकीचे आधार जरी असन आणि आपल्या घरातले माणसं जर आपल्या सोबत नसतील ना, काही अर्थ नाही त्याला. पण आपल्या घरातले माणसं आपल्या सोबत आहे, सगळे एक विचार आहे घरामध्ये, हे फार मोठा आधार असतो महाराज. आणि तो आधार आता ते आहे तोपर्यंत आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. आपल्या खांबासारखे आपल्या पाठीमागे उभे म्हणून आपण उड्या मारू राहिलो महाराज. आपल्याकडे काय उड्या मारायसारखा, पण यांची पुण्य महाराज, यांनी कमवून आणलं आजपर्यंत, कष्ट करून हा परमार्थ इथपर्यंत आणून आपल्या हातात दिलं, म्हणून आपण उड्या मारू राहिलो. म्हणून धन्यवाद त्यांना. काय द्यावे त्यासी भावे उतराय, काय आपण या शब्दांनी महाराज हे वर्णनच नाही होऊ शकत, त्याचं उतराय होऊ शकत नाही. म्हणून काय द्यावे त्यासी भावे उतराय, कविता पायी जीव थोडा पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.